देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांचा संप मागे केंद्रीय गृह मंत्रालय आणि ट्रान्सपोर्ट संघटनांच्या बैठकीनंतर निर्णय। हिट अँड रन कायदा लागू झालेला नाही, गृह मंत्रालयाची माहिती। पेट्रोल आणि भाजीपाल्यासह इतर सुविधा पूर्ववत होणार, ट्रान्सपोर्ट संघटनांचं चालकांना कामावर येण्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाचं आवाहन। तर 2 दिवसात राज्यात 500 कोटींचा फटका। नोंदीवरनं सगळे सोयऱ्यांनाही जात प्रमाणपत्र द्या, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या ऑनलाईन बैठकीत सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर जरांगे ठाम। सगळे सोयरे शब्दाचा कायदेशीर आधार तपासला जाणार, मंत्री शंभूराज देसाईंची माहिती। जरांगेंच्या कुटुंबात आणि आंतरवाली सराटीतील गावातही कुणबी नोंद नाही, पत्रकार परिषदेत जरांगेंची कबुली। कुणबी नोंदी तपासण्याचं काम 85% पूर्ण, 24 जानेवारीला सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिकेच्या सुनावणीमध्ये भक्कम बाजू मांडणार, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। समिती नेमली पण खालचे अधिकारी रेकॉर्ड देत नाही, जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। कामचुकार अधिकाऱ्यांची नावं द्या, कारवाई करू, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देणार, मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत शिंदेंचं आश्वासन। तर 20 जानेवारीनंतर सरकारचं काहीही ऐकणार नाही, जरांगेंचा इशारा। महायुतीची आज संयुक्त पत्रकार परिषद, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं कार्यक्रम घोषित करणार। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज आझाद मैदानावरती महामोर्चा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे आझाद मैदानावर जाणार। कारसेवेची वेळ होती तेव्हा विरोधक लपून बसले होते, काही लोक गेले नाहीत त्यामुळे ते जळतायत, फडणवीसांची ठाकरेंवर टीका। फडणवीस आणि रोहित शेट्टींच्या उपस्थितीत रामरथाचं उद्घाटन। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष गुरुवारी सुनावणी घेणार, 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं आव्हान। शिवसेना आमदार अपात्रता निकालाआधीच राष्ट्रवादीची सुनावणी। कुर्ला आणि भांडूपमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद, शहर भागातही 10% पाणी कपात, मुख्य वैतरणा जलवाहिनी जोडणीतील गळती रोखण्यासाठी दुरुस्तीचं काम करणार। ईशान्य भारतासह अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे झटके, मणिपूरमध्ये 3 रिश्टर स्केलचा भूकंप, तर अफगाणिस्तानातील फैजाबादमध्ये 4.4 रिश्टर स्केलचा भूकंप।